नागपुरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गांधीनगर भागात घरफोडीची घटना उघडकीस आली आहे। 19 एप्रिल रोजी निकिता जितेंद्र पठाणिया या आपल्या मुलीकडे पुण्याला गेल्या होत्या। या दरम्यान 24 एप्रिल रोजी शेजाऱ्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले पाहिले आणि घरफोडी झाल्याचे स्पष्ट झालेत। याबाबत नातेवाईक पंकज कापसे यांनी अंबाझरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सागर उर्फ भांजा अशोक वर्मा या संशयिताला ताब्यात घेतले। पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्याच्याकडून एक सोन्याची अंगठी, चांदीचा शिक्का, तोडलेल्या अवस्थेतील डिजिटल लॉकर असा एकूण 26,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सागर वर्मा हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याच्या अटकेमुळे शहरातील इतर भागातील चोरीचे गुन्हेही उघडकीस येत आहेत। पोलिसांनी इतर गुन्ह्यांमधील मुद्देमालही हस्तगत केला असून आणखी मोठ्या घरफोडींचा उलगडा होण्याची शक्यता आहे। तपास करून यामध्ये एक आरोपी अटक केलेला आहे, ज्यामध्ये आरोपीकडून हातापाव येतो एक पांढऱ्या रंगाचे तुटलेले डिजी लॉकर, एक जुनी सोन्याची अंगठी आणि एक चांदीचा सिक्का असं एकूण 26,300 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। यात आरोपीकडून इतरही पोलीस स्टेशनला केलेले गुन्हे उघडकीस आलेले आहेत, ज्यामध्ये अंबाझरी येथील दाखल अपक्रमांक 50/2026 यामध्ये एक TVS विक्टर गाडी होती, ती जप्त करण्यात आलेली आहे। तसेच अपराध क्रमांक 273/26 कलम 303(2) हा पोलीस ठाणे पाचपावलीचा गुन्हा आहे, ज्यामध्ये MH49BY 7385 अशी वाहन, तसेच अपराध क्रमांक 116/26 कलम 331, 331(4), 305 BNS पोलीस ठाणे हुडकेश्वर असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। आरोपी हा रेकॉर्डवरील आहे। त्याचे नाव सागर उर्फ भांजा अशोक वर्मा, वय 21 वर्ष, राहणार विजयनगर, जुना शीतला माता मंदिर, कळमना असे नाव असून आरोपी विरुद्ध अटकेची कारवाई करून सध्या आरोपी PCR मध्ये आहे आणि आरोपी विरुद्ध कडक आम्ही प्रतिबंधक कारवाई, कठोर कारवाई करण्याचे आमचे प्रयत्न आहेत।